शप्पल वाईट बाहेरची लाईन असेल, पंचांना ही सूचना दिलेली आहे आणि आम्ही खेळाडूंना देखील सूचना देतोय. यस, कुठल्याही क्षणाला बॉल फुटला, खराब झाला, हरवला तर नवीनच बॉल दिला जाईल, या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यस, मैदानाच्या आतमध्ये विजेचा खांब देखील आहे, तारा आहेत, त्या तारांना खांबाला जर चेंडू आदळला तर चेंडू बाहेर गेला तर चौकार किंवा षटकार काय असेल ते, जर झेल घेतला तर विकेट देखील असेल, या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सुंदर असं क्रीडांगण आपण पाहतोय पहिल्याच वर्षामध्ये, इथे मात्र सुसज्ज असं क्रीडांगण आता मात्र रायते गावाला देखील मिळालंय. निसर्गरम्य वातावरणामध्ये क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण देखील इथून मात्र अनुभवणार आहोत. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. रायते प्रीमियर लीग 20-25चा तरार. सन्माननीय मयूरजी तारमळे साहेबांचं देखील शुभागमन होतंय. रुद्रा 11चे ते पुरस्कर्ते. यस, मुद्रा 11 चे ते संघ मालक आहेत. आज इलेक्शन मध्ये आपल्याला नक्कीच सर्व संघ पाहायला मिळतील. एकूण 8 संघ आपण पाहतोय. 8 संघाचे संघ मालक देखील इथे आपण पाहणार आहोत. आयकॉन खेळाडू देखील प्रत्येक संघामध्ये असेल आणि मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. केजी स्पोर्ट्स रायते आयोजित व ग्रामस्थ मंडळ रायते आयोजित रायते प्रीमियर लीग 20-25चा हा तरार. अख्खा रायते गाव खेळेगा ही संकल्पना मनामध्ये आणून रायते गावातील प्रत्येक खेळाडूला या क्रीडांगणावरती आणण्याचं कार्य या स्पर्धेच्या वतीनं केलं जात आहे. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये इथे मात्र उतरली जाते. यस, मंचावरती यायचं. सन्माननीय मयूरजी तारमळे साहेबांना विनंती असेल की आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. सलामीची जोडी देखील मधाच्या आतमध्ये दाखल होते. हरेश आणि करण ही सलामीची जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज बंटीला पाहायला मिळतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये बंटी फेकतोय. समोर ॲज अ बॅटर हरेश. हो, पहिला चेंडू इथे मात्र आडव्या पाटण्या ऑन साइडला. फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक होते, क्षेत्ररक्षकाने इथे मात्र चुकी केली. मौका भी गया और चौका भी गया. पहिला चेंडूवरती पहिला दमदार चौकार. नक्कीच विश्वास, या ठिकाणी आपण पाहिलात बॉल स्लॉटमध्ये होता आणि पहिला बॉल जर तुम्ही स्लॉटमध्ये टाकाल तर नक्कीच फलंदाज त्याचा फायदा घेईल. काय दमदार शॉट आपल्याला पाहायला भेटतो. आगाज झाला या ठिकाणी RPL या स्पर्धेचा. रायते प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि रायते प्रीमियर लीगच्या वतीनं आदित्य स्पोर्ट्स संघ ऍक्शन मध्ये आणि आदित्य स्पोर्ट्सच्या संघाच्या खेळाडूंनी 3 चेंडूमध्ये 3 चौकार किंवा 3 षटकार मारले तर 1717 रुपये दिले जातील. सन्माननीय सरपंच मॅडम समिताताई सुरोशी यांच्या वतीनं आणि संतोषजी सुरोशी साहेबांच्या वतीनं 1717 रुपयाचं कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. ATM ऑन पहिल्याच मॅच साठी आणि मॅच आपण पाहतो मधाच्या आतमध्ये आदित्य अवेंजर्स त्यांच्या अगेन्स्ट शिवम ब्लास्टर अशी ही लढत आहे. पहिला चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर डॉट चेंडू फेकला जातोय. हो, आणखी एक फटका दमदार आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येतोय आणि ते ओहो हो, झेल ड्रॉप आणि झेल कुणाचा सुटतोय तर फलंदाज हरेशचा हा झेल सुटलाय. जेव्हा जेव्हा इथे मात्र संधी मिळत एखाद्या खेळाडूला त्यांनी मात्र इतिहास रचलाय आणि त्या अनुषंगाने इथे जीवनदान दिले जातोय आज बॅटर हरेशला. आणि विनंती असेल सर्व खेळाडूंना, सर्व संघांना, अंपायर्स आपले बाहेर येत आहेत. अंपायरचा निर्णय हा अंतिम असेल. रनआउट साठी रिव्ह्यू नाही आहे. वाईट आणि वेस्ट ऑफ वाईट
अर्थातच बीमरसाठी तुम्हाला एक एक रिव्ह्यू इथे मात्र दिला गेला, या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची आहे. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. आमच्या DJ मास्टरचं देखील कौतुक करी, थँक्यू, कारण की डे नाईट फॉर्मॅट स्पर्धा कव्हर केली रात्री आणि सकाळी इथे रायते प्रीमियर लीग कव्हर करण्यासाठी आलोय. आपण देखील चांगला आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता, आपलं देखील मनपूर्वक आभार. हरेश पुणेशा सज्ज होत आहे, त्याच्या अगेन्स्ट बंटीला आपण पाहतोय राईट अमोर द विकेट ना. हो, हा चेंडू सोडून दिलाय आणि इथे मात्र हा चेंडू देतोय डॉट. शपल वाईट आहे त्या अनुषंगाने इथे मात्र आपण पाहिलं तर हा चेंडू येतोय डॉट. पहिला चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर डॉट, तदनंतर डबल आणि आता मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. हो, आता सोडून दिलाय. इथे मात्र नक्कीच आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. सातत्याने चांगला खेळ देखील करतोय मधाच्या आतमध्ये. येस, शप्पल वाईट आहे, अनुषंगाने बाहेरची पट्टी गृहीत धरली जाईल. हो, आता मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत, येत आहेत अगदी लॉंग ऑफ मधून आणि तत्पूर्वी मिळतील या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बेस प्लेयर्स आणि 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस 8 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. निसर्गाच्या सानिध्यात हे सुंदर असं क्रीडांगण आपण पाहतोय. बाजूलाच नदी वाहते आणि थंडगार वारा देखील आता मात्र आपल्याला अनुभवायला मिळतोय. मित्रांनो, पहिल्या 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ आपल्याला दिला. टायमर सेट आहे, या गोष्टीची आपण नोंद घ्या. जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. जर जास्तीचा वेळ घेतला तर अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये अधिकच्या स्वरूपाने घ्यावा लागेल. थँक्यू DJ. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल कृष्णाला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला आणि आता मात्र इथून कृष्णाला चांगली कामगिरी करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. हो, इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्याच्या आवाक्याच्या दूर, दमदार चौकार. आहे आणि इथे मात्र येतोय हा चौकार. धावसंख्या धावफलकावरती 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आदित्य एव्हेंजर्स त्यांच्या अगेन्स्ट शिवम ब्लास्टर्स अशी लढत आपण पाहतोय. मानाची सन्मानाची स्पर्धा. सर्व आयोजकांचं KG स्पोर्ट्स रायते व ग्रामस्थ मंडळ रायते सर्वांचं आम्ही कौतुक करू, कारण की ही मानाची स्पर्धा त्यांनी इथे मात्र आयोजित केली आहे. हो, इथे मात्र बॅटची लिडिंग एज आहे. शॉट फाईनला क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल डबल डिजिट, अर्थातच 13 धावा धावफलकावरती. जमेची बाजू म्हटली तर अजून एकही विकेट्स आतापर्यंत बाद झाला नाहीये आदित्य अव्हेंजर्सच्या संघाचा, कारण की चांगली सुरुवात शांत आणि शांत इथे मात्र सुरुवात करून देत असताना मधाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्सला आपण पाहतोय, हरेश आणि करण. आणि त्याच्या अगेन्स्ट आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कृष्णाला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, तदनंतर इथे मात्र पूर्णपणे कमबॅक केला गोलंदाज कृष्णाने. हरेश सातत्याने स्ट्राईक स्वतःवरती ठेवतोय, विश्वास दाखवतोय. विश्वासाला सार्थ ठरून फटकेबाजी करावी लागेल. हो, आडव्या पाटने ऑन साईडला हॉरिझॉन्टल स्ट्रोक पाहायला मिळतोय. कमालीचा स्ट्रोक, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर.
चा आवाज यूट्यूबमधून कट केला जातो, या गोष्टीची नोंद घ्या. कारण की तुमचा जो सॉन्ग आहे तो लाईव्हवरती प्ले केला जात नाही आहे, नाहीतर लगेच आमच्या GTCला इथे कॉपीराईट येईल. कारण की त्यांची प्रचंड मेहनत आहे. कमी वर्षामध्ये कमी काळामध्ये महाराष्ट्रात नव्हे तर गुजरातमध्ये जाऊन देखील त्यांचा लाईव्ह आजही सुरू आहे. असे आमचे तेजस भोईर इथे मात्र सज्ज आहेत. सातत्याने या वर्षामध्ये बिझी शेड्यूल आहे, ते जात नाहीत, परंतु आज रायते प्रीमियर लीग कव्हर करण्यासाठी ते देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील कौतुक. स्लॉटमध्ये चेंडू आहे आणि त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉटमध्ये. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ क्रॅकिंग स्ट्रोक. षटकार. तर सन्मान्य सरपंच मॅडम समिताताई सुरोशी व संतोषजी सुरोशी यांच्याकडून 1717चं कॅश प्राईज आहे. परंतु इथे चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये फेकलाय आणि इथे मात्र येते एक चिकी सिंगल आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 26 धावा. आमच्या संवेद गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये स्वयंजी कथोरे आज मात्र स्वयं स्वतः आलेत, कारण की आता मात्र त्यांच्या सुवर्ण अक्षरांनी हे स्कोरबोर्ड सजवलं जातोय. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. रायते प्रीमियर लीग 20-25 हा थरार आहे. करणकडे आता मात्र स्ट्राईक आहे. करणने 2 चेंडू फेस केलेत, एक चौकार त्याच्या पाठमधून आला आणि आता सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. ओ फुल टॉस चेंडू आहे, हॅमर केला आडव्या बॅटने ऑन साईडला. डीप मधून मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक पोहोचतो. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि इथे दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. पहिला झटका टीम आदित्य अवेंजर्सला. फलंदाज बाद होतोय. करण बॅक टू द डगआउट. षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 27 धावा आपण पाहतोय. सुंदर अशी स्पर्धा. रायते गावाचा KG स्पोर्ट्स रायते संघाचा नेहमीच बोलबाला राहिला होता तेजस, परंतु काहीशे खेळाडू आता प्रॅक्टिस करत नाही आहेत, व्यवसायाकडे जोडले गेले. त्या अनुषंगाने इथे मात्र त्यांचा खेळ पाहायला मिळत नाही. परंतु जर मी पूर्वी देखील खेळ पाहत होतो की रायते संघ मोठमोठ्या स्पर्धा गाजवत होते. अजूनही आपल्याला संधी असेल की आपण चांगला खेळ करावा, आपल्या गावाचं नाव पुढे न्यावं आणि एक नक्कीच आपल्या ठाणे जिल्ह्याच्या नक्कीच शिरपेचात एक मानाचा शिरा आणि तो त्या ठिकाणी मात्र मोरपंख रुचला, तो म्हणजेच शेरेगावचा आपला तारमळे. नक्कीच त्याने सध्याच्या घडीला IPL मध्ये त्याचं देखील बोली लागली, त्याला देखील आपण शुभेच्छा देऊयात. ग्रामीण क्रिकेट खेळता खेळता आता IPL मध्ये त्याची वर्णी लागली आणि त्याला देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं शुभेच्छा देऊयात. जाऊयात मागच्या दिशेने. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती पुरुषा बंटीला आपण पाहतोय, कारण की बंटीने 8 धाबा खर्च करत चांगली गोलंदाजी केली होती आणि त्या अनुषंगाने आता मात्र बंटीवरती पुनश्च विश्वास दाखवला गेला. धावसंख्या धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. KG स्पोर्ट्स रायते व ग्रामस्थ मंडळ रायते आयोजित रायते प्रीमियर लीग आपण पाहतोय. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. हेच चांगली कमेंट देखील आमच्या लाईव्हला आले, ते म्हणजेच त्यांनी असं म्हटलं की खूप छान आयोजन आणि नियोजन आहे. आपल्या गावागावातील वादविवाद बाजूला सारण्याचं एक मुख्य स्टेज आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी देखील दिल्यात. कमलाकरजी आय थिंक भिरले आहेत, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आणि खरंच जेव्हा जेव्हा अशा लीग फॉर्मॅटच्या मॅचेस गावामध्ये होतात, गावाचा वाद बाजूला असतो, सर्वजण आनंदाने आणि उत्साहाने इथे मात्र खेळ करतील. इथे मात्र पहिला चेंडू येतोय डॉट. सातत्याने हरेश वाईट घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तिथे मात्र बीट होत आहेत आणि हा चेंडू देखील मधाच्या आतमध्ये येतोय. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 27 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे, स्टेबल आहे. इथून मात्र धावांचा आलेख उंचवावा लागेल.
ओ फटका दमदार आहे, हरेशकडे पॉवर आहे, स्ट्रेंथ आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बॉडी लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, बिग हिट षटकार. बंटीशा अगेन्स्ट, आता मात्र हा हरेशचा षटकार येतोय. नेहमीच आपण रायते संघाकडून खेळताना पाहत होतो हरेशला देखील अनेक नामवंत खेळाडू आहेत रायते संघामध्ये, ते देखील आज इन ॲक्शनमध्ये असतील, काही उद्या इन ॲक्शनमध्ये असतील. आज तब्बल 4 संघांना आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. हो स्विच केला परंतु क्षेत्ररक्षक आहेत, तत्पूर्वी एकच धावफलकावरती जोडली जाईल. या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस देखील करणार आहोत पुढील मॅचचा आणि आमच्या मान्यवरांचा देखील या ठिकाणी सन्मान नक्कीच इनिंग ब्रेकमध्ये आपण करणार आहोत. तर पुढील मॅचसाठी दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. KG स्पोर्ट्स रायते आणि काका 11 रायते या संघाला विनंती असेल, दोन्ही संघाचे संघनायक आपण इनिंग ब्रेकमध्ये सज्ज राहा. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील करणार आहोत आणि त्याचबरोबरीनं इथे मात्र मान्यवरांचा शुभ सन्मान देखील आपण करणार आहोत. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. रायते प्रीमियर लीगचा हा थरार. हो इथे मात्र टायमिंग स्ट्रोक आहे, चेंडू हवेत आहे, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचले होते परंतु चेंडूच्या मेरिट पर्यंत पोहोचलेला आहे आणि तत्पूर्वी इथे झेल होतोय, झेल ड्रॉप होतोय आणि तत्पूर्वी धावसंख्या धावफलकावरती 36 धावा धावफलकावरती आहेत. रायते प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन आहे. पहिलं वर्ष, दुसऱ्या वर्षामध्ये अनेक साऱ्या नक्कीच या ठिकाणी मात्र फेरबदल होतील यात मात्र शंका नाही आहे, परंतु सध्याच्या घडीला सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते आहे. हरेश आणि नवीन बाटर आता मात्र मधाच्या आतमध्ये प्रतीक आलेत. हो पुनश्च मिस्टामिंग आहे आता स्वतः यष्टी रक्षक, डाऊन दी बॉल, ओहो चुकीचं अनुमान आणि इथे मात्र पुनश्च झेल ड्रॉप. सातत्याने इथे मात्र झेल ड्रॉप होत असताना मधाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चांगली इनिंग साकारावी लागेल. हेच विनंती असेल की धावा घेण्यासाठी आपण खेळपट्टीच्या बाहेरून धावा, जेणेकरून आपला ही खेळपट्टी इथे मात्र राहिली जाईल, चांगली राहील. त्या अनुषंगाने आपण खेळपट्टीच्या बाहेरून बॅटर्सला विनंती असेल की आपण धावा घ्यायच्यात, ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. हो चांगली गोलंदाजी परंतु इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा. 3 षटकांच्या अखेरीस मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक देखील दिला जाईल. 12th मॅन किंवा खेळाडू कक्षातून एखादा खेळाडू आपण सज्ज राहा. या षटकाच्या अखेरीस आपण ड्रिंक्स ब्रेक देखील घेणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी राहिली आणि इथे मात्र अंतिम चेंडूवरती सिंगल घेतली आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त होतो. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 40 धावा धावफलकावर. त्याने मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक. इतर क्रिकेटपटूंची
असेल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 40 धावा असतील आणि नक्कीच पुनश्च मायक्रोफोनवरती पुढील षटकांचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूयात राजू जाधव यांचा गोड आवाज पुढील षटकांसाठी. थँक्यू सो मच विश्वास केणे. खूप चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगात आहे. आपण जर पाहिलं तर इकडे हरेशला मात्र संधी मिळाली. जी संधी भिनारमध्ये स्पर्धा होती अप्पूला मिळाली होती, त्याने अर्धशतक झळकावलं होतं आणि इथे हरेशला ही संधी मिळाली आहे. आणि आजची ही RPL मात्र हरेश गाजवणार, कारण की आयकॉन आहे आणि त्याच्यावरती संपूर्ण जबाबदारी आहे. सध्या तरी आपण धावसंख्या जी झालेली आहे ती म्हणजे धावफलकावरती या 40 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 8 खर्च केल्या बंटीने, परंतु दुसऱ्या षटकामध्ये त्यानं 12 खर्च केल्या. 2 स्पेल त्याने हाताळले आणि दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर कृष्णानं इथे मात्र थोडासा मागडा ठरला. 19 धावा त्यानं मात्र खर्च केल्या. आपण पाहतोय RPL संपूर्ण रायते ग्रामस्थांच्या वतीनं आणि त्याचप्रमाणे KG रायते स्पोर्ट या सर्व खेळाडूंच्या वतीनं साकारलेली ही देदीप्यमान स्पर्धा. वर्ष पहिलं आहे परंतु दिमागदार ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटत आहे. अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये अगदी ज़बरदस्त हे मैदान आहे. नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं है और रायते का ये ग्राउंड ईडन गार्डन से भी कम नहीं है. चला जाऊया आता चौथ्या षटकाकडे. गोलंदाज सज्ज झालाय सागर. ओ लोअर फुल टॉस बॉल आहे. पहिलाच बॉल सागरला आसमान दाखवले का पाहावं लागेल. हो काय जबरदस्त एफर्ट आहे आणि हे तुम्हाला नक्कीच पाहावं लागेल. तुम हो तो क्या तुम हो, हम है तो क्या कम है. तुम्ही जरी गावाबाहेर स्पर्धा खेळत असाल, चांगल्या चांगल्या मॅचेसमध्ये असाल, कारण की या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं रायते गावामध्ये आयकॉन खेळाडू आहेत. त्यांच्यासमोर आता तरुण खेळाडू त्यांच्या नावाची चमक दाखवतील. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ते देखील त्यांच्या नावाची छाप सोडतील, यात मात्र शंका नाही आहे. पुढील बॉल मात्र आपण पाहूया कशा पद्धतीचा असेल. गोलंदाज सागर. ओ पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल त्या ठिकाणी. संधी सोडं होईल का. हो इथं मात्र पुन्हा एकदा पकडा कॅच आणि जिंका मॅच असं समीकरण असतं, आपण सातत्यानं पाहत असतो. परंतु इथे मात्र आपण पाहिला सलगची ही दुसरी झेल विश्वास ह्या मॅचमध्ये मात्र सुटली आहे. जीवदान मिळतं इथे मैदानाच्या आतमध्ये आदित्य एव्हेंजर या टीमला. आणि इथे मात्र आपण पाहू शकता एक शॉर्ट रन. यस नक्कीच हे चुकीचं समीकरण आहे. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देते म्हणतात ना आपण मराठीमध्ये म्हणतोय की आधीच कर्जबाजारी त्यात उसना शेजारी, अशा प्रकारचं हे समीकरण. ओ इथे मात्र चांगला फटका आहे परंतु ओहो उंच उडी घेतली होती परंतु वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून दर्जेदार F1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. खूप छान फटका आपल्याला प्रतीकच्या वतीनं पाहायला भेटलाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता थोडा आपण पाहिले लेंथ त्या ठिकाणी खेचली संधीची. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती परंतु इथे मात्र आपण पाहू शकता या काय घडतंय. यस एक रन अजून शॉट. पुन्हा एकदा शॉर्ट रन आपल्याला पाहायला भेटतोय. काय घडतंय जिथे आपण पाहू शकता हरेश सारखा आयकॉन खेळाडू आहे आणि अशा प्रकारच्या चुका मैदानाच्या आतमध्ये होत असतात. क्रिकेट आहे, क्रिकेट तुम्हाला माफ करणार नाही. इथं जर तुम्ही चूक केली तर या सामन्याला तुम्ही मात्र नक्कीच मुगाल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहूया. स्वयं कथोरे आम्हाला सांगेल धावसंख्या 49. आणि पहा सागर सुरोशी सांटी यांच्यासाठी बक्षीस आलेलं आहे. 3 चेंडूमध्ये 3 जर विकेट घेतले तर विजयजी सुरोशी यांच्या वतीनं 1111 रुपयाचं कॅश प्राईज असेल. काय जबरदस्त. मान्यवरांनी देखील ATM ऑन केलेलं आहे. तमाम सर्व मान्यवरांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. ओ हा बॉल थोडासा वाईट बॉल आहे. पंचविशेष सर आज पंचविशेष सरांची पंचांची भूमिका आपल्याला पाहायला भेटेल आणि त्यांच्या सोबतीला आहे त्याचा बंटी. खूप चांगले पंच आहेत. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये त्यांची जी पंचांची भूमिका खूप जबरदस्त राहिलेली आहे. आणि सातत्याने आम्ही देखील प्रवीण विषय सरांच्या सोबतीला अनेक स्पर्धा केल्या आहेत. त्यांच्याकडून देखील आम्हाला काही चांगलं शिकायला देखील मिळालेलं आहे. पुढचा बॉल सागर. ओ इथे मात्र पाहू शकता बॅकअप दिले, चांगलं उत्तर दिलं, थोडं वळण दिलं शरीराला, फाईनच्या डोक्यावरून फेकून दिलाय झंडाडेदार सिक्सर. संकटकाली धावून येतो आपल्या संघासाठी, संकटकाली धावून येतो आपल्या संघासाठी. हाय मुंबईचा वंडर
तर तुम्ही देवावरती सोडू शकणार नाही. देव देखील कर्माचा भोकेला आहे. जर तुम्ही कर्म चांगले कराल तर देव तुमच्या पाठीशी सातत्याने राहील. आणि सातत्यानं आपण पाहू शकता या स्पर्धेसाठी जे जबरदस्त आयोजन केलेलं आहे KG स्पोर्ट रायते संघाच्या वतीनं व त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळ रायते गावाच्या वतीनं खूप चांगलं कमेंटमेंट आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या आपण पाहूया. धावसंख्या धावफलकावरती 57 धावा धावफलकावरती आहे. स्ट्राईकवरती आपण पाहू शकता ॲज अ बॅटर हरेश रोशी. 4 ओव्हरचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला. आता 5वं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्गवरती युवराज, जो एक युवराज होता ज्याने षटकार चौकारांची आतिषबाजी आपल्या इंडियन क्रिकेट टीममध्ये केली. ॲज अ मात्र ते रिटायरमेंट झालेले आहेत, परंतु हा युवराज आता तरुण खेळाडू आहे. त्याला मात्र आपल्या नावाची छाप या रायते गावामध्ये नक्कीच दाखवावी लागेल. जर युवराजने इथं 2-3 चेंडूमध्ये 3 विकेट घेतले तर 1111 रुपयाचं कॅश प्राईज श्री विजयजी सुरोशी यांच्या वतीने दिलं जाईल. क्या बात आहे. हा तर खरंच RPLचा आपण पाहिलं तर क्रेज आहे. मान्यवरांची ही त्यांच्या खेळाडूंच्या वरती जे प्रेम आहे ते प्रेम आपल्याला पाहायला भेटत आहे. पाहूया या ठिकाणी गोलंदाज युवराज काय करेल. लोअर फुल टॉस बॉल आहे. लोअर फुल टॉस बॉल आहे. पहिल्याच बॉलवरती घडाघाती प्रारो हो तिथे देखील झेल सुटली. काय जबरदस्त या ठिकाणी आपण पाहू शकतो. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती आहे. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर ज्यांनी मात्र टॉस गमावला आदित्य एव्हेंजर टीमने, परंतु काय बॅटिंग होत आहे. आक्रमकता सातत्याने आक्रमकता सिद्ध करत आहेत. परंतु आतापर्यंत ही 4थी झेल असेल स्वयं जी मात्र सुटली गेलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहूया 59. इथे नक्कीच पंच या ठिकाणी पाहतात की चेंडू थोडा हाईट फॅक्टर आहे का. बॅट्समन रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू एक दिलाय आणि चेक केलं जात आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू आता मात्र इथून गमावलेला. तर नक्कीच इथे फलंदाजांना देखील सुवर्ण संधी आहे. रायते गावच्या विद्यमान सरपंच सुमिता सुरेशी सरपंच यांच्या वतीनं 3 चेंडू 3 षटकार जर ठोकले तर 1717 रुपयाचं कॅश प्राईज असेल. आणि पहा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये हरेशनं पहिला षटकार ठोकले. आता 2 इथे ठोकायचे. त्याने हा बॉल भीमर उघडा डोळे बघा नीट हा असेल फ्री हिट. आता कुठंतरी गडबड गोंधळ निर्माण झालेला आहे शिवम ब्लास्टर या टीमच्या गोलंदाजांमध्ये. कारण की आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी बंटीची आपल्याला पाहायला भेटली. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 19, तिसऱ्या ओव्हरमध्ये 12 आणि चौथ्यामध्ये 19. चला चेंडू द्या. तिकडे चेंडू मागतात कारण की आपण पाहिलं निसर्गाच्या सानिध्यामध्ये ही स्पर्धा आहे म्हणजे झाडवल आहे. सो त्या अनुषंगाने चेंडू देखील हरवतील. चेंडू मिळाला असेल तर येस ओके चेंडू भेटले आहे. धन्यवाद. पवन केने भिवंडीवाला एकविराईचा आणि हा फ्री हिट आपण पाहू शकता. हरीश याचा नक्कीच फायदा घेईल. पाहूया 2 षटकार अजून त्याच्या बॅटमध्ये येईल का. कारण मान्यवरांनी त्याच्यावरती पारितोषिक लावलेलं आहे. इथे आपण पाहू शकता पुन्हा एकदा नो बॉल आपल्याला पाहायला भेटतो आणि फेकून दिला चेंडू सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा हरेशच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार षटकार. कॅन्सल करून टाकला. ही हरेशची जादू आहे. आणि या कल्याण ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण पाहिले असेल स्वयं हरेशला काय बॅटिंग करतोय. आता तर संपूर्ण ठाणे भरामध्ये तो नक्कीच प्रसिद्ध होईल असा खेळाडू आहे. आता एक सिक्सर त्याच्या बॅटमधून येईल का. तो सिक्सर आपल्याला पाहायचा आहे आणि जे पारितोषिक मात्र पटकावेल का. धावसंख्येचा विचार करूया आपण. स्वयं आम्हाला सांगेल 73 धावा धावफलकावरती आहेत. क्या बात आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असं असतं मित्रांनो. सुरुवात तुम्ही इतकी दमदार करा की संपूर्ण दिवसभर हा तुमच्याच नावावरती असेल. आजचा दिवस आपण नक्कीच पाहणार आहोत.
जो मात्र आदित्य एव्हेंजर या टीमच्या नावावरती असेल का, की पुन्हा एकदा शिवम ब्लास्टर इथे मात्र या षटकामध्ये गोलंदाज पारस आता कमबॅक करेल का. मागील षटक आपण पाहिली युवराज जो मात्र डिसमिसल झालेला आहे. ओ इथे मात्र फटका फसला थोडा, फाईनकडे क्षेत्ररक्षक आहेत. ओ हो, पुन्हा एकदा झेल सोडली आहे, पुन्हा एकदा संधीचं सोनं करण्याची वेळ इथे मिळाली आहे हरेशला. क्या बात आहे. आणि हा देखील फ्री हिट आहे. यस, नक्कीच फ्री हिट आहे, कारण की तशा पद्धतीने शॉर्ट सिलेक्शन केला नसता कदाचित हरेशनं, कारण की त्याला ठाऊक आहे. आतापर्यंत आपण विचार केला तर 46 धावांवरती बॅटिंग करतोय आणि अर्धशतक जर कंप्लीट झालं तर हरेश मात्र बॅट दाखवेल. ओ इथे मात्र फटका फसलेला आहे, पाहू शकता आपण. हरेश बॅक टू द डगआउट. या लेनचा जर आपण विचार केला ना मित्रांनो, ही लेंथ गोलंदाज वापरत असतात, खूप घातकी लेंथ असते. थोडासा लिटल बिटल बाउन्स दिला जातो कमरेच्या वर, थोडाच्या चेंडूला उडवल्यानंतर फलंदाज कितीही कठीण असला, जबरदस्त असला तरी त्याला शॉर्ट सिलेक्शन करणं जे मात्र फार कठीण असतं. परंतु हरेश मात्र या ठिकाणी बीट झाला, फाईनकडे क्षेत्ररक्षक होता आणि तिथे मात्र चांगला झेल एक्झिक्यूट केला गेला. प्रतीक तिथे मात्र होते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. प्रतीक उर्फ बाबू. चांगली सफलता या ठिकाणी पारसला मिळते. बॅटिंगसाठी प्रतीक सज्ज झाले. आता दोन्ही प्रतीक मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रतीकची ही जोडी, दोनो भाई दोनो तबाई, होईल का मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. लोअर फुल टॉस बॉल आहे, फुल टोल वसूल केला जाईल का पाहावं लागेल. गॅप मध्ये हो, वॉट फिल्डिंग, काय चांगली फिल्डिंग तिथे आपण नक्कीच ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूया. ही फिल्डिंग तेजस आम्हाला नक्कीच दाखवतील. हे सगळं काय आपल्याला पाहायला भेटेल RPL मध्ये. पाहू शकता आपण फटका थोडासा विकेंड एरियामध्ये, परंतु क्षेत्ररक्षण काय लाजवाब आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कमिटमेंट येथे मात्र आपण पाहू शकताय. पंचांचा इशारा नो बॉलचा आहे. हा पंचाने नो बॉल घोषित केलेले आहेत. आज मात्र चुका या ठिकाणी होत आहेत. शिवम ब्लास्टर संघाच्या वतीने झेल देखील सोडल्या, नो बॉल देखील टाकण्यात आले आणि यांचा फायदा देखील भरपूर घेतलेला आहे आदित्य एव्हेंजर या टीमनं. आणि हा फ्री हिट, इथे प्रतीक या फ्री हिटचा फायदा घेईल का. हो, चांगला फटका, शॉट ऑफ लेंथ, पुल पॉवरफुल आणि चेंडू झालाय गोल, सीमारेषा बार, दर्जेदार षटकार. पुढील मॅच आपल्याला पाहायला भेटेल काका 11 आणि त्यांच्या अगेन KG स्पोर्ट राईट आहे अशी ही मॅच. ज्या टीममध्ये आपल्याला आयकॉन कल्पेश सुरुशी पाहायला भेटेल आणि काका 11चे आयोजक सागर सुरुशी दरम्यान शुभागमध्ये सन्माननीय भाऊदादा सुरुशी साहेबांचं जे शिवम ब्लास्टर संघाचे संघ मालक आहेत, वेलकम आपलं देखील मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत. पंचांनी नो घोषित केला आहे आणि त्याच्यावरती हा दमदार चौकार येतोय. 9+4 हा पंजामदाच्या आतमध्ये ओपन झालाय. आपलं देखील मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत असेल. रायते प्रीमियर लीगच्या वतीनं
तसेच श्री विशालजी घावड आपण देखील मंचावरती यायचं आहे. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. आज मान्यवरांची मांदी आपल्याला या मंचावरती पाहायला भेटत आहे, कारण की वर्ष पहिलं आहे. त्याचप्रमाणे विशालजी घावड आपण देखील मंचावरती या, आपलं देखील हार्दिक असं स्वागत आहे. खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटत आहे. चेंडू मागतायत पंच मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच ऑन करायचे. चेंडू कुठल्याही क्षणाला खराब किंवा हरवला तर नवीनच बॉल दिला जाईल, या गोष्टीची पूर्वसूचना आम्ही ही स्पर्धा सुरू होण्याच्या आधीच आम्ही दिल्या. आणि दोन्ही संघांनी टॉससाठी सज्ज राहायचं आहे. आणि बघा, विनंती असेल काका 11 आणि के जी स्पोर्ट रायते टीमच्या दोन्ही कर्णधारांना की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन उपस्थित राहायचं आहे पुढील मॅच करिता. येस, इथे मात्र या षटकातील आता 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. ओ फटका दमदार आहे. स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये, सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक, षटकार षटकाराच्या बाहेर. येस, क्या बात आहे. थँक्यू डीजे मास्टर. आता डीजे मास्टर मध्ये देखील आपल्या रंगामध्ये येलेत. आणि एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहेत. आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दोन्ही मॅन्युअल आणि आमच्या ऑनलाईन स्कोररच्या माध्यमातून ही सूचना येते. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. युवराजने एकच चेंडू फेकला होता. पारसने चेंडू फेकले ते म्हणजेच तब्बल 3. आणि आता विशालने एक चेंडू फेकला, तर एक चेंडू अजूनही बाकी आहे. पारसने नो बॉल टाकलेत 2. शेवटचा बॉल देखील नो आहे. पारसने 5 बॉल टोटल फेकलेत, त्याच्यामध्ये 2 नो आहेत. याचा अर्थ 3 त्याने बॉल टाकलेत. पहिल्या चेंडूवरती 2, दुसरा चेंडू विकेट, तिसरा चेंडू नो आला, परत षटकार आला, तदनंतर पुनश्च नो आला, त्याच्यावरती चौकार आला. येस, एक बॉल शिल्लक आपण आमच्या दोन्ही ऑनलाईन आणि मॅन्युअल स्कोररमध्ये एवढी तरी गडबडी होणार नाहीये. एखादा वेळेस एखादा स्कोरर चुकू शकेल. पहिला चेंडू हाताळला होता, त्याच्यावरती तुम्ही नक्कीच रिव्ह्यू घेतला होता. त्या 2 धावा आम्ही पकडल्या, त्याच्यानंतर विकेट आली, तदनंतर नो बॉल टाकला. चौथा बॉल देखील त्याने टाकला, त्याच्यावरती षटकार आला. 5वा चेंडू नो आला, त्याच्यावरती चौकार आला. आणि तदनंतर गोलंदाज पारसला आपण बॅन केलं आणि विशाल गोलंदाजीवरती आला आणि षटकार पहिलाच चेंडूवरती आला. आणि आता मात्र अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल, ती म्हणजे तब्बल 95. पंच्याण्णव धावा. ओ माय गॉड, पहिली मॅच आणि इथे मात्र 95 धावा धावफलकावरती जोडल्यात. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जर इथून चौकार आला तर 100 धावांचा पाठलाग करावा लागेल. डॉट आला तर 96 धावा बनतील. परंतु आता मात्र अंतिम चेंडू आहे आणि अंतिम चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. हो, आडव्या बॅटने ऑन साईडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. सागर दूरवरून येतोय. एक धाव तर घेतली आहे. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतो आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. आणि इथे मात्र ही एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती हे 6 षटकांचा सामना आहे. अजून एक षटक शिल्लक आहे.
एक षटक अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सुशील वरती ही जबाबदारी आहे. सुशीलला आपण पाहतोय. स्नेहल मधाच्या आतमध्ये येतोय आणि अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला मॅच ऑन करायचे. दोन्ही संघाचे संगणक देखील इथे सज्ज आहेत. आपण इनिंग ब्रेक मध्ये लगेचच टॉस देखील करणार आहोत. पुढील मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला संघ असेल केजी स्पोर्ट्स रायते जो संघ पुरस्कृत केले आहे निलेश दादा सुरोशी आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या अगेन्स्ट काका 11 जो संघ पुरस्कृत केल्यात आमचे निलेश दादा सुरोशी यांनी. हो फटका दमदार आहे. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला चेंडूवरती दमदार स्ट्रोक. RPL चौकार. आणि या चौकाराच्या मधून 100 धावा पूर्ण होत आहेत आदित्य अवेंजर्स या संघाच्या. क्या बात आहे. पहिली मॅच रायते प्रीमियर लीग मधील आणि 100 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. कमालीचं प्रदर्शन करावं लागेल. कमालीची ही मॅच आहे. तो स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यष्ट्यांच्या पाठीमागे सागर सुरोशी होते आणि तत्पूर्वी एक चिक्की सिंगल लगेचच धावफलकावरती जोडल्या. 22च्या स्वरूपाने धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधून धावसंख्या धावफलकावरती 101 101चा हा शगुन इथे मात्र दिला जातोय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्नेहल आणि प्रतीक ही जोडी मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुशील गोलंदाजी ट्रॅकवरती सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी देखील करतोय. पहिला चेंडूवरती चौकार. त्याच्यानंतर इथे मात्र कमबॅक करत असताना सुशीलला पाहिलं. दांडी 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 गोल. यू मिस. आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटची प्राप्ती. फलंदाज बाद. तीन दिवस त्यांचे देखील साथ मिळेल आणि अंतिम दिवस रविवार आहे. सुट्टीचा दिवस. मग सगळेच प्रेक्षक देखील इथे मात्र जोडले जातील. निसर्गरम्य वातावरणाने या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी देखील काही हौशी या ठिकाणी मात्र प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळेल. यात मात्र शंका नाही कारण की त्यांच्या गावची स्पर्धा आपण पाहतोय. रायते प्रीमियर लीग. अख्खा रायते गाव खेळेगा ही संकल्पना आपण पाहतोय आणि या संकल्पनेच्या आधारावरती इथे ही स्पर्धा देखील तितक्या जोमानं रायते गावाचा मान उंचावेल अशी मानाची सन्मानाची बहुनामांकित स्पर्धा पाहतोय RPL. हो फटका दमदार आहे परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय आणि सोमनाथचा हा झेल सोडलाय. युवराज आय थिंक सो युवराज होते. मैदानाच्या आतमध्ये धाव सुरू आहे आणि तत्पूर्वी या धावफलकावरती तब्बल घेतल्या जातात. त्या म्हणजेच 3 धावा. 3 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत आणि धावसंख्या 3 ने पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल 104 धावा धावफलकावरती आता मात्र पाहायला मिळत आहेत. आणि इथून मात्र 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. त्याच्यानंतर आपण टॉस करणार आहोत. मान्यवरांची मी दिलगिरी व्यक्त करतो की आयोजकांनी सूचना पोहोचवली की तुमचा सन्मान हा मेगा फिनाले शेवटच्या अंतिम दिवसामध्ये केला जाईल. कारण की आता जर तुमचा सन्मान केला तर मग तुम्ही शेवटच्या दिवशी इथे उपस्थित राहणार नाहीत अशी आयोजकांची सूचना येते. त्या अनुषंगाने आपल्या गावची स्पर्धा आहे. शेवटचा अंतिम दिवस आहे. तिथे बक्षीस वितरण समारंभाला देखील तुम्ही सज्ज राहाल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि आपल्या गावावरती असत तुमचा आशीर्वाद असत तुमचं प्रेम राहू द्या. आणि गावाला एकत्रित आणण्याचं हे साधन आहे.
क्रिकेट म्हटलं तर इथे मात्र गाव एकत्र येतोय, प्रत्येकामध्ये चर्चा होते, हास्य विनोद आनंद व्यक्त केला जातोय आणि हा उत्साह ही जत्रा जणू काही आता मात्र या 3 दिवसामध्ये रायते गावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट ऑन बॉल मध्ये संपर्क होत नाहीये, हा चेंडू येतोय डॉट बॉलची समाप्ती होतोय. धावसंख्या धावफलकावरती 105 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे, स्टेबल आहे. या षटकामध्ये सुशीलनं चांगली गोलंदाजी केली आहे, फक्त 8 धावा खर्च केल्या, महत्वाची एक विकेट देखील घेतली आहे आणि आता मात्र अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार, हो दांडी गोल, क्या बात आहे, सेलिब्रेशन आपण पाहू शकता सुशीलचा अंतिम चेंडूवरती विकेट आणि अशा पद्धतीनं 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 105 जिंकण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊयात. तिथे मात्र दोन्ही संघाचे संगणक देखील सज्ज असतील आणि आपण टॉस देखील करणार आहोत. दोन्ही संघांचे संघ नायक देखील सज्ज आहेत आणि आपण टॉस करणार आहोत. आपण येस आपण टॉस करूया दोन्ही संघादरम्यान. मी विनंती करेन केजी स्पोर्ट्स रायते अशी ही लढत असेल आणि दोन्ही संघादरम्यान आपण टॉस देखील करणार आहोत. मानाची सन्मानाची स्पर्धा रायते प्रीमियर लीग RPLचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय आणि इथे मात्र सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. तर बघा या ठिकाणी विनंती असेल, प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, ज्या कोणाच्या तुमच्या गाड्या असतील तर जी ग्रँड एंट्री आहे मान्यवरांची तिथे मात्र तुम्ही पार्किंग करू नका. पार्किंगला तुम्हाला बाजूला जागा आहे, तिथे मात्र तुमच्या गाड्या तुम्ही सेफ पार्किंग करू शकता. येस आपण टॉस करतोय दोन्ही संघादरम्यान. येस मान्यवरांना विनंती असेल आपण या दोन्ही संघादरम्यान आपण करतोय टॉस. आपण टॉस करतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. काटा इज द कॉल आणि येतोय छापा. येस मामांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचंय. काका 11 रायते संघाने टॉस जिंकलाय. टॉस विनिंग संघाला इथे मात्र दोन्ही संघांना इथे मात्र फ्रुट्स आहेत ऑरेंज. त्याच्याबरोबर इथे मॅच के बाद कुछ ठंडा हो जाए नवीन संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. थंड पेय देखील दिलंय. टॉस जिंकलाय प्रथमतः काका 11 रायते संघाने. प्रथमतः निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार, परंतु हे पहिलं वर्ष आहे रायते प्रीमियर लीगचं. आपल्या गावाला एकत्रित आणण्याची संकल्पना पाहतोय आपण या स्पर्धेच्या वतीने खेळताना आणि नक्कीच्या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा मुलांनी खूप मेहनत केली, त्यांचं पण धन्यवाद. येस खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस गमावलाय, टॉस जर जिंकला तर तुमचा निर्णय काय असता? काय नाही, आम्ही फलंदाजीच केली असती. येस
आता फलंदाजी करायची आहे. 6 षटकांची मॅच आहे. पहिल्या डावामध्ये आपण पाहिला 105 धावा बनल्या. आता तुम्ही किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि असे कुठले खेळाडू आहेत त्यांच्याकडून अपेक्षा असतील? 50+ जाण्याचा प्रयत्न करू आणि तसेच आमचा निलेश आणि सुनील यांच्यावरच जास्ती करून आमची जिम्मेदारी आहे. येस, आपण अनेक ठिकाणी स्पर्धा पाहत असतो, परंतु रायते गावामध्ये प्रथमतःच आपण रायते प्रीमियर लीग पाहतोय. भव्य दिव्य आयोजन आहे. एकत्रित केले संपूर्ण गावाला, संपूर्ण खेळाडूंना. या स्पर्धेबद्दल 2 शब्द. स्पर्धा तर खूपच छान आहे, पण याच्या मागे सर्व गावकऱ्यांचे आणि जे KG स्पोर्ट्सचे सदस्य आहेत त्यांची अफाट मेहनत आहे. आणि आम्ही 3 ते 4 वर्ष आले सलग आम्ही ग्राउंडसाठी मेहनत करतोय अहोरात्र, आणि प्रत्येकजण स्वतःचा वेळ देऊन इथं खर्च करतोय. आणि खास करून रवींद्र सुरोशी आणि गजानन सुरोशी यांनी खूप मेहनत करून आणि पोरांच्या पाठीमागे उभे राहून खूप स्वतःचा वेळ वाया देऊन किंवा आणि सगळ्या गावासाठी एकच त्यांची इच्छा होती का गावासाठी ग्राउंड उपलब्ध करून देणे. आणि त्यामागे संतोष दादा, भाऊ दादा, विशाल गावड हे सर्व आणि अरुण दादा सुरोशी ते पण सर्व खूप मेहनतीने पोरांच्या पाठीमागे उभे राहिले, म्हणून हा ग्राउंड तयार झाला. बस. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. क्रीडांगण देखील आपण सुसज्ज आपण पाहतोय. स्पर्धा देखील मानाची आहे. इथे मात्र टॉस जिंकला काका 11 संघानं. त्याने प्रथमतः स्वीकारले क्षेत्ररक्षण, आमंत्रित केले फलंदाजीसाठी KG स्पोर्ट्स रायते संघाला. ओटो कॉम्बॉक्स इथे मात्र जोडले जातील. आमचे साथी समालोचक राजू जाधव यांचा गोडाबाद पुढील सत्रासाठी. थँक्यू ऑल ऑफ यू. धन्यवाद विश्वास केनी. आपण पाहिलात टॉस बॉक्समधून खबर अशी आली आहे की टॉस जिंकला आहे तो म्हणजे काका 11 या टीमनं पुढील मॅचकरिता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि मॅच टॉस विनर कर्णधाराला जे मात्र फ्रूट आणि थंड पेय दिलेलं आहे आदरणीय सन्माननीय जे आपल्यामध्ये उपस्थित पाहुणे श्री विजयजी सुरोशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभासद, त्यांच्या वतीनं आपला विशेष धन्यवाद आहे. हॅलो हॅलो थँक्यू सो मच. हॅलो हॅलो. तर जाऊया आपण आता मॅचकडे. टॉस देखील पुढच्या मॅचचा संपन्न झाला. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया 106 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर सागर आणि मिस्टर कृष्णा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आणि गोलंदाजी मार्गवरती शुभम. रिजे मास्टर, पहिला दिवस आहे त्यामुळे काही थोड्याशा अडचणी निर्माण होत आहेत. श्री ऋषिकेश पवार या आपण आपल्या VIP टाईक्समध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. जाऊया मित्रांनो आता मॅचकडे. बघा, गोलंदाजांनी खेळपट्टीच्या मध्ये धावायचं नाही आहे, तसेच फलंदाजाने देखील आयोजकांची सूचना. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे कारण की 106 धावांचं लक्ष इथे देखील आपण पाहू शकताय. जी स्थिती आपण पाहिली तर प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना शिवम ब्लास्टर संघाची होती, तीच स्थिती आदित्य एव्हेंजर टीमची होईल का येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. दोन धाव्या इथे मात्र आपण पाहू शकताय. धावसंख्या धावपलकावरती 6 आपण पाहू शकताय. सागर, बहुत बडा नाम सागर, हे खूप मोठं नाव आहे. ओ इथे जबरदस्त फटका, वॉट अ शॉट, क्लासिकल स्ट्रोक, चेंडू जाईल स्क्वेअरच्या दिशेनं, दर्जेदार चौकार.
ठाऊक आहे तिथे सागरला त्याच्यासमोर काय आव्हान आहे. आपण जर पाहिलं तर 106 धावांचं आव्हान आहे. आक्रमक बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. इथे आपण पाहू शकता ही लेंथ त्या ठिकाणी सागरने ओळखली. काय जबरदस्त पिक केला आहे अगदी आपल्या या होम ग्राउंडवरती स्क्वेअर लेगच्या दिशेनं चौकार. आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहूया तब्बल लागलेला आहे 10 धावा स्कोअर कार्डवरती आपण पाहू शकता. ज्या गतीनं आपण पाहिलं तर अगदी आदित्य एव्हेंजर टीमनं ज्या धावा जोडल्या हरे ज्या वेळेला बॅटिंग करत होता त्याच गतीनं आता इथे मात्र नक्कीच धावा जोडल्या जातील. कारण की मैदानाच्या आतमध्ये बॅटर सागर तो सध्या तरी 10 धावांवरती खेळतोय. धावसंख्या 10. ओ चटपटा समीकरण काढण्याचा प्रयत्न तिकडे मात्र थर्ड मॅन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सागरच्या बॅटवर काही व्यवस्थित बॉल आला नाही. कारण की तसा जर बॅटवरती जर चेंडू आला असता तर कदाचित हा चेंडू मात्र इम्प्रोवाइज पद्धतीने चौकार नक्कीच मिळाला असता. परंतु तसं काही घडलं नाही आहे. इलाका हमारा धमाका भी हमारा आज आपल्याला पाहायला भेटेल. RPL पहिला दिवस सीझन नंबर 1. कारण नक्कीच दोन्ही संघाचे संघ मालक देखील उपस्थित आहेत. त्यांची देखील उत्कंठा वाढलेली आहे की आम्हाला ही मॅच जिंकणं फार गरजेचं आहे. हेच होत असतं मित्रांनो. पण मोठ्या मोठ्या फॉर्मॅटवरती देखील पाहत असतो. जे संघ मालक असतात ते अगदी आवर्जून मॅच पाहत असतात. मनापासून संपूर्ण तन्मन धन त्यांचं मात्र खेळाडूंवरती असतं. धावसंख्या धावपलकावरती 11. पुढचा बॉल गोलंदाज शुभम. इथे मात्र आपण पाहू शकता या थोडासा रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न आहे. तिकडे मात्र चेंडू अगदी लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल झाला. चांगली फिल्डिंग आपण पाहू शकता या त्या दरम्यान. फिल्डिंग करणं फार गरजेचं आहे. आपण जर इकडे पाहिलं तर सरासरी थोडीशी मोठी आहे. धावा इथे रोखणं फार गरजेचं आहे. परंतु मिस्टर सागर आणि मिस्टर कृष्णा मैदानाच्या आतमध्ये आहेत. शुभम सध्या तरी 12 धावा खर्च करतोय. श्री नारायण शुरोशी साहेब पत्रकार आहेत. या आपलं वेलकम VIP टाईसवरती. पावलांचा वापर केला त्या ठिकाणी. जबरदस्त शॉट. वॉट अ शॉट. क्लासिकल स्ट्रोक. भीमटोला वज्रटोला दर्जेदार षटकार. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया. या ठिकाणी आमचे मयूर DJ मास्टर थँक्यू. जबरदस्त शॉट आहे. जबरदस्त शॉट. क्या शॉट केला वहाँ पर कृष्णा. दिल गार्डन हो गया. आपण पाहू शकता धावफलकावरती 18 धावा तब्बल धावफलकावरती आपण पाहू शकता. शुभम खूप महागडा ठरला. चला मग खेळाडू तिथे पाणी मागतायत. पाण्याची पूर्तता तुम्ही कोणत्याही क्षणी मागणी करू शकताय. कारण की पाणी फार गरजेचे आहे. आयोजकांना विनंती आहे की आपण तिथे मात्र पाण्याची पूर्तता करायची आहे. पाण्यासाठी असं काही कुठल्या प्रकारचं बंधन नाही आहे. तुम्ही जर पाण्याची मागणी केली तर तुम्हाला पाणी पुरवलं जाईल. यस ड्रिंक्स ब्राइकर आहेत. मयूरेश सुरोशी. जिसने प्यार से पानी पिलाया उसने समंदर को भी नीचे दिखाया. पाणी खूप मौल्यवान आहे. जी पाण्याची सेवा या ठिकाणी पुरवतायत मयूरेश सुरोशी. तर इकडे आपण पाहूया स्कोअर कार्डवरती थोडंसं लक्ष आपण देऊया. 18 धावा धावफलकावरती पहिलं षटक समाप्त. शुभम खूप महागडा ठरला कारण की पॉवर प्लेची ओव्हर आहे. आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं म्हणजे वाघाचं काळीज असतं. परंतु सध्या तरी शुभम मात्र महागडा ठरला आहे. परंतु पाहूया आता गोलंदाजी मार्गवरती प्रतीक जो मात्र सज्ज झालेला आहे. 2 कॅमेऱ्यांनी ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. आपण पाहू शकताय एका बाजूला बॅटर सागरला
कृष्णाला आपण पाहू शकताय आणि ही खेळपट्टी तुम्ही पाहू शकताय. तिथे आपले पंच आहेत जे मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. सनी आणि लेग अँपरच्या भूमिकेमध्ये प्रवीण विशे सर. आजचा हा पहिला दिवस. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. बघा एका षटकामध्ये 6 चेंडू 6 षटकार जर ठोकले तर 6,600 रुपयाचा कॅश प्राईज ते मात्र दिले जाईल. ओहो, इथे मात्र आपण पाहू शकताय झेल मात्र सुटलेली आहे. श्री नारायण सुरोशी यांनी जे पारितोषिक जे मात्र लावलेलं आहे 6,666 रुपयाचं हे कॅश प्राईज आहे. एका षटकामध्ये तुम्ही जर 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकाल तर हे प्राईज जे मात्र तुम्हाला दिलं जाईल. मान्यवरांनी मोठ्या मार्जिंगने या ठिकाणी हे पारितोषिक लावलेलं आहे. खूप मजा येणार आहे मित्रांनो. पुढील 2 दिवसामध्ये या RPLची मजा तुम्हाला नक्कीच या भव्य दिव्य ग्राउंडवरती, रायते ग्राउंड. जाऊया मॅचकडे. प्रत्येक गोलंदाजी मार्कवरती आहे. ओ काय बॉल आहे, जबरदस्त बॉल आहे. चांगला चेंडू आपल्याला आडव्या बॅटनं ओरिजिनल बॅटने शॉर्ट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न होता. बघा तिकडे स्क्वेअरला अगदी झाडाखाली प्रेक्षक आहेत, त्यांनी ती बाउंड्री लाईनची पट्टी धरून ठेवलेली आहे. ती पट्टी सोडा आपण. येस, थँक्यू सो मच. विनंती असेल आणि अशाच प्रकारचं कमिटमेंट तुम्ही देणं फार गरजेचं आहे, कारण की तुमच्याच गावातील दर्जा उंचवणारी ही स्पर्धा आहे. वर्ष पहिलं आहे परंतु दिमागदार सोहळा आपल्याला पाहायला भेटत आहे. प्रत्येक सध्या तरी आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत. ओ हा बॉल आपण पाहू शकताय परंतु गॅप आहे तिकडे. चेंडू जाईल फाईनकडे. दर्जेदार चौकार. चौकार आपल्याला पाहायला भेटतो. ॲक्शन रिप्लेमध्ये थोडासा आपण नक्कीच पाहूया. या ठिकाणी थोडासा बॅकअप दी लेंथ होता, बॅटच्या वरची एज जरूर लागली परंतु फाईन थोडासा वर होता. त्या अनुषंगाने चेंडू मात्र 4 धावांसाठी चौकार आपल्याला पाहायला भेटला. आता प्रत्येक वरती थोड्या धावा जमवण्याचा प्रयत्न इथे मात्र नक्कीच केला जाईल. कृष्णा हा बॅटर, डावके हाताचा फलंदाज आहे. मान्यवर आपल्यामधून रजा घेत आहेत. आपण आपला अमूल्य वेल जो मात्र आम्हाला दिला त्याबद्दल आपलं विशेष धन्यवाद आहे. परंतु इथे चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडूला फेकून दिला सीमारेषा पार. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. आता एकच म्हणावं लागेल या ठिकाणी की खरबूजे को देखकर अभी तरबूजा भी रंग बदलता हुआ नजर आ रहा है. कृष्णा हा देखील आता चांगली बॅटिंग करतोय. सागर तर आक्रमक बॅटिंग करतोयच. सध्या तरी आपण विचार केला दोन्ही बॅटर्सचा तर इकडे सागर 17 वरती खेळतोय आणि कृष्णा 11 धावांवरती बॅटिंग करतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं प्रतीकनं पहिल्या बॉलवरती डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती डॉट आली, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती चौकार आणि चौथ्या बॉलवरती 6 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. म्हणजे भरपाई केलेली आहे. कृष्णा आणि सागर हे दोघेजण असे तडफदार खेळाडू आहेत की ज्यांना मात्र त्यांच्या ऑनरनी घेतलेले त्यांच्या संघामध्ये जो विश्वास त्यांच्यावरती दाखवलेला त्याच्यावरती ते सार्थक ठरत आहेत. आपण पाहू शकता दोन्ही संघाचे ऑनर जे मात्र आपल्या VIP टाईसवरती आहे. तो हा बॉल चांगला होता. चांगला बॉल आहे. थोडासा खाली कमरेच्या खाली बॉल होता. त्या ठिकाणी गोलंदाज प्रतीक न मैं गिरा न मेरे उम्मीद के मीनारे गिरी, मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे. कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये प्रतीकला आणि तो प्रयत्न जरूर करतो सातत्यानं. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. हा देखील बॉल आपल्याला चांगला पाहायला भेटला. बॅक टू बॅक 2 बॉल इथे मात्र डॉट पाहायला भेटले. काय जबरदस्त कमबॅक असावा ना तर असा असावा जो मात्र प्रतीकनं करून दाखवला. 2 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती विदाऊट लॉस 28 धावा.
म्हणजे 14.0ची सरासरी आहे. सरासरी चांगली आहे. या सरासरीनं तुम्हाला जावं लागेल, कारण की समोर तुमच्या जर पाहिलं तर 106 धावांचं भलं मोठं लक्ष आहे. परंतु मी तर म्हणेन या ठिकाणी की हा लक्ष जो आहे स्वयं 6 ओव्हरमध्ये जर म्हटलं तर एवढं काही विशेष मोठं लक्ष नाही आहे, कारण की आपण पाहिलं मैदान चोफेर बाजूने आपण पाहिलं तर चांगलं मैदान आहे. लॉंग ऑफकडे तुम्ही जर पाहिलं 6 मीटर एरिया आहे. लॉंग ऑनचा तुम्ही विचार केला तर एकदिरी 6 मीटर आहे. स्क्वेअरकडे तुम्ही पाहिलं 54 आहे आणि पॉईंटकडे जर तिकडे तुम्ही विचार केला तर 52 हा एरिया आहे. म्हणजे मैदान फलंदाजी करण्यासाठी पोषक असा हा मैदान आहे. धावसंख्या 28. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती. तिसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाज आपण पाहू शकता या मिस्टर हरेश. काय बॅटिंग केली होती हरेशनं. 46 धावा कुठल्या होत्या. षटकारांचा पाऊस आज त्याने पाडला होता, कारण की ज्याची ओळख आहे, जी ओळख हरेशची आहे, ती ओळख त्यांनी मात्र सिद्ध करून दाखवलेली आहे. राहते गावातून आपल्याला या RPLच्या माध्यमातून नवीन खेळाडू देखील पाहायला भेटतील, जे येणाऱ्या काळामध्ये या ठाणे जिल्ह्यामध्ये स्वतःचं नाव हे मात्र नक्की सुवर्ण अक्षरामध्ये लिहितील. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर आपले शेरेगावचा एक तरुण खेळाडू जो मात्र IPLमध्ये त्याची 30 लाख, ओंकार तारमळे, ज्याची 30 लाखानं बोली लागली. क्या बात आहे, गौरवाची गोष्ट आहे. आणि ISPLमध्ये देखील आपले काही तारे सितारे आहेत, ते देखील आपल्याला ISPLमध्ये इंडियन ॲक्शनमध्ये पाहायला भेटेल. परंतु आपण पाहूया रायते गावातून आता या RPLच्या माध्यमातून किती ताऱ्या सितारे उभारी घेत आहेत हे देखील आपल्याला पाहायला भेटेल. श्री श्याम वाघे आपलं देखील आगमन, वेलकम. मेक्षम पवार आपलं देखील आगमन झालेलं आहे, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे श्याम वाघे आपण देखील या. त्याचप्रमाणे बाबूजी गुरव. ओ, इथे स्लॉटमध्ये बॉल होता, चांगला फटका आहे. ओ, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं फिल्डिंग तिथे मात्र पाहायला भेटली. परंतु फेकी थोडीशी कमकुवत पाहायला भेटली. परंतु जर आपण पाहिलं ना तर अगदी धावून जर चेंडूला उचलून फेकणं म्हणजे खूप कठीण कार्य असतं. फिल्डिंगचा दर्जा उंचवणं फार गरजेचं आहे. 106 धावांचं जे लक्ष आहे, हे धावांचं लक्ष पार करण्यासाठी सागर आणि कृष्णा ही जमेची बाजू आहे. आपण जर पाहिलं तर आताही दोन्हीही खेळाडू जे खेळपट्टीवरती आहेत अंतिम क्षणापर्यंत खेळतील. मॅचला मात्र नक्कीच घेऊन जातील, यात शंका नाही आहे. परंतु हे स्वप्न उद्ध्वस्त करून टाकण्याचा प्रयत्न इथं मात्र हरेशला करावा लागेल. ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केले त्याच्यावरती नक्कीच विश्वास ठेवला, कारण की ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केले, शॉर्ट सिलेक्शन त्यांनी देखील केला होता, त्या अनुषंगाने त्याला देखील गोलंदाजी करण्याची संधी दिलेली आहे. त्याचप्रमाणे रायते गावचे ग्रामसेवक आदरणीय श्री राजाभाऊ सुरोशी यांचं आगमन झालेलं आहे. या आपलं हार्दिक असं स्वागत RPL सीझन 1मध्ये. आणि दरम्यान आपल्या माहितीसाठी मॅच सुरू आहे. शिवम ब्लास्टर आणि आदित्य एव्हेंजर या दोन टीममध्ये वॉट अ शॉट, काय जबरदस्त फटका कृष्णाच्या बॅटमधून, दर्जेदार स्ट्रोक 6 धावांसाठी. SDJ यस पंच, षटकार आहे ना. यस पंच, नो बॉल. यस नो बॉल. श्री रामदासजी सुरोशी यांचं आगमन. बघा हा नो बॉल आहे. पंचांनी नो घोषित केलेला आहे. ऑनफील्ड पंच जे पंचाच्या भूमिकेत आपण पाहू शकता सनी. चांगली नजर त्या ठिकाणी दोन्ही पंचांची, अगदी स्प्राईट जितनी क्लिअर आहे आणि गरजेचं आहे. खूप मोठी स्पर्धा RPL रायते प्रीमियर लीग.
त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी आपण जर पाहिले तर रामदासजी सुरोशा आणि मनीषा सुरोशी यांनी या स्पर्धेकरिता खूप महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे, चांगलं सहकार्य केलेलं आहे. आपलं विशेष धन्यवाद. आणि असे जर म्हणतात ना मित्रांनो, देणाऱ्याने दे जावे, घेणाऱ्याने घे जावे आणि घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावेत. मित्रांनो म्हणतात, या मान्यवरांसाठी मी एकच म्हणेन, इथे फटका फसलाय, चेंडू मात्र हवेमध्ये, ओहो झेल मात्र सोडली आहे. जी आपण अवस्था पाहिली होती ना या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये, स्वयं शिवम ब्लास्टर टीमनं देखील झेल सोडल्या होत्या, तीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाली आहे. इथे मात्र थोडा थ्रो खेळला जातो, त्या अनुषंगाने पंच नो घोषित रिव्ह्यू घेत आहेत. बघा थ्रो बॉलर आहे का पाहावं लागेल. इथे मात्र पंच प्रवीण विशे सर हे मात्र नक्कीच आपण पाहू शकतो. ग्रामीण ट्रेनिस क्रिकेटच्या आपण पाहू शकताय, रिव्ह्यू घेतलाय चेक करण्यासाठी पंचांनी त्या ठिकाणी. यस ओके यस प्रवीण विशे सर जे मात्र सातत्यानं कल्याण ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीनं खूप चांगलं कार्य त्यांचं नक्कीच आपल्याला पाहायला भेटत असतं. तर नक्कीच इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो तिसरे पंच गेलेले आहेत, जे पाहतील या ठिकाणी गोलंदाजाची जी ॲक्शन आहे त्याच्यावरती थोडासा आक्षेप जो मात्र घेतलेला आहे. हे गरजेचं आहे. कदाचित आपण मोठ्या लीगमध्ये खेळणार आहोत, आता येणाऱ्या काळामध्ये देखील मोठ्या मोठ्या टुर्नामेंट येतील, त्यामध्ये तुमची ही तयारी आहे RPLच्या माध्यमातून. म्हणून तुमच्यामधील जी गुणवत्ता आहे, जी मास्टर या ठिकाणी दोन आहे, आपले प्रवीण विषय आणि आमचे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर सनी सर आहेत. हो खूप छान बॉल आहे, खूप चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. वाईट यॉर्कर बॉल हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाज हरेश. ठाऊक आहे मित्रांनो, ॲज अ बॅटर म्हणून त्यानं खूप चांगली फटकेबाजी केली. तो कदाचित मी तर म्हणून बॅकअप दी लेन गुड लेनमध्ये जाणार नाही, यॉर्कर लेनचा नक्कीच वापर करण्याचा प्रयत्न करेल. 6 ओव्हरची मॅच. पहिल्या इनिंगमध्ये 6 ओव्हरमध्ये आदित्य एव्हेंजरनं 106 धावांचं भलं मोठं लक्ष ठेवलेलं आहे. परंतु मिस्टर हरेश, ओ खराब बॉल आहे हरेशचा, पाठवून दिल्या चेंडूला सीमारेषा पार, 6 धावांसाठी षटकार. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया. मी तर म्हणेन की पहिला जो बॉल त्या ठिकाणी हरेशनं टाकला, त्यानंतर हरेशला वाटलं की मी कुठंतरी खोलवर टप्प्याचा बॉल टाकेन, परंतु हे होत नसतं. डायरेक्ट बॉल जो बॅटच्या रडारमध्ये फुल टॉस आणि फुल टोल वसूल इथे मात्र केला सागरनं. सागर पोचला आता 24 या आकड्यावरती. धावसंख्येचा आपण विचार करूया. धावसंख्या पोचली आहे 43. काय जबरदस्त क्लॅरिटी आहे ग्रामीण ट्रेनिस क्रिकेटच्या वतीनं आपण पाहू शकताय. तेजस भोईर मॅन फ्रॉम मानेरे वावेगर इथे देखील त्यांची वाहिनी होती, तिथे देखील आम्ही स्पर्धा कव्हर करत होतो. खूप जबरदस्त समीकरण आणि ऑपरेटिंग जबरदस्त असते. जर तुमची ऑपरेटिंग कॅमेरामॅन सुरेख असेल, स्पर्धेला देखील 4 छान लागू शकतात. इम्प्रोवाइज शॉट खेळण्याचा प्रयत्न तिकडे, परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव मिळेल. षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता एकही गडी बाद नाही, एक जमेची गोष्ट आहे. धावसंख्या 44 आणि इथे आपण पाहू शकता यस 18 चेंडूमध्ये 62 धावांची गरज. असं समीकरण मित्रांनो व्यवस्थित असेल तर अगदी 4 छान लागू शकतात आणि ते 4 छान लावण्याचा प्रयत्न देखील ग्रामीण ट्रेनिस क्रिकेटच्या वतीनं होत आहे.
पुढील मॅच आपल्याला पाहायला भेटेल के जी स्पोर्ट रायते, त्याच्यामध्ये त्याच्या विरुद्ध काका 11 आमचे निलेश दादा सुरोशी देखील इन अँड ॲक्शनमध्ये असतील, कारण सकाळपासूनच मी त्यांना ऑब्झर्व केला होता. ॲक्शनमध्ये आहेत. मजा येईल मित्रांनो. तलवार पुरानी है मगर धार और काटा वही है, हे सर्व दाखवावं लागेल आज आपल्याला, कारण की आज तुमच्या गावची ही लीग आहे आणि गावाच्या लीगमध्ये तुमचे प्रमुख पाहुणे देखील, तुमचे आयोजनकर्ते देखील तुमचा खेळ पाहत आहेत. स्वर्गीय रामचंद्र माधू सुरोची स्टँड आपण पाहू शकता. प्रेक्षक तिथे मात्र बसलेले आहेत. हळूहळू प्रेक्षक संध्याकाळच्या सत्रामध्ये जसा खेळ पुढे जाईल तसतसे प्रेक्षकांची गर्दी देखील आपल्याला पाहायला भेटेल. 18मध्ये 62ची गरज आहे आणि आता गोलंदाज सज्ज झाला आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक. सेकंड स्पेल प्रतीकचा. पहिल्या स्पेलमध्ये आपण पाहूया प्रतीकनं 10 खर्च केल्या, म्हणूनच त्याला इथे मात्र संधी दिली. हे होतं असं क्रिकेटमध्ये, तुमची कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची आहे. जाऊया मॅचकडे. प्रतीक. हो, स्लॉटमध्ये बॉल आहे. चांगला फटका आहे तिकडे. ओहो, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया ही कॅच. आणि या दरम्यान आपण पाहू शकता आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्री नरेश शुरोशी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभासद. अगदी सकाळपासूनच साहेब या ठिकाणी उपस्थित होते आणि या मॅचचा मनमुराद आनंद देखील घेत आहेत आणि त्यांचा देखील संघ पुरस्कृत आहे. काका 11 या संघाचे पुरस्कर्ते देखील आहेत. क्या बात आहे. 44 धावांवरती हा गडी बाद झालाय आणि सागर सारखा मी तर म्हणेन की देवमासा गळाला लागलेला आहे आणि या देवमासाला गळाला लावून खूप खुश झालेले असतील. आता मैदानाच्या आतमध्ये शिवम ब्लास्टर संघाचे गोलंदाज, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. कल्पेश, ये भी बहुत बडा नाम आहे. रायते गावातील खूप मोठं नाव कल्पेश मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहूया आता कल्पेश सोनावले. ओहो, आउट. चलता किया वहां पर कल्पेश को, आते ही दिखा दिया प्रोवेलियन का रास्ता. आउट. शिवम ब्लास्टरचे ऑनर आदरणीय सन्माननीय श्री देवीदास दादा सुरोशी जे आपल्यामधून रजा घेत आहेत. दादा धन्यवाद, आपला अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिला. सलग जे 2 गडी बाद झालेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज प्रतीक येऊन ठेपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये, पहिल्या स्पेलमध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी राहिली. तिथे मात्र जर आपण पाहिलं तर सफलता मिळाली नाही आहे, परंतु ॲज अ गोलंदाजी आउटस्टँडिंग चांगलं परफॉर्मन्स आपल्याला पाहायला भेटलं प्रतीकच्या वतीनं. या स्पर्धेकरिता आपण जर पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाजासाठी देखील उत्कृष्ट ट्रॉफीज आहे, त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाजासाठी ट्रॉफी आहे, क्षेत्ररक्षण साठी देखील ट्रॉफी आहे, मॅन ऑफ द सिरीज देखील आकर्षक ट्रॉफी आणि या भव्य दिव्य ट्रॉफ्या ज्याच्यासाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण सायकल आहे, स्पोर्ट्स सायकल, त्याचप्रमाणे बेस्ट बॅट्समनसाठी उत्कृष्ट बॅट आणि ट्रॉफी आहे. इथे चांगला फटका आपण पाहू शकता. तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. वाईट डिश लॉंग ऑन कडे. ओहो, चांगले क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला भेटलं, परंतु फेकी थोडीशी खराब पाहायला भेटली, परंतु दरम्यान कव्हर तिथे मात्र चांगलं आपल्याला पाहायला भेटलं. काय जबरदस्त गोलंदाजी आणि फिल्डिंग देखील. आता फिल्डिंगचा दर्जा देखील वाढत चालेल हळूहळू मित्रांनो आहे ना. या RPLमध्ये आजच्या दिवसामध्ये जसजसा काळ पुढे जाईल ना, तुम्हाला चांगले खेळाडू, चांगलं कमिटमेंट, चांगलं क्रिकेट, जे मात्र नक्कीच आपण सातत्यानं म्हणत असतो की चांगलं कमिटमेंट, चांगलं क्रिकेट, फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, तुमचा प्लॅन, या गोष्टी तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील. पुढचा बॉल प्रतीक. ओ, बंटीसाठी हा बॉल चांगला बॉल आहे, आपल्याला पाहायला भेटतो हा बॉल, परंतु 1 फॉर दी ओव्हरचा इशारा इथे मात्र प्रवीण विशेष सर. नो, यस, नो, नाही. चांगला बॉल प्रतीक. ओ, इथे मात्र आपण पाहू शकता या
थोडे मागे जाऊन ओहो वॉड कॅच. फसवा बॉल होता, पॅक ऑफ दी लेंथ होती. पाहू शकता आपण या ऑन स्क्रीनवरती हा बॉल बंटी मात्र खेळण्याचा प्रयत्न करत होता. काय गोलंदाजी प्रतीक. गुडलाईन स्पॉटमध्ये बॉल आहे. ओ थोडासा टर्न केला बॉलला. बघा किती पफिंग क्रीजच्या आतमध्ये यष्ट्यानं देखील पाय लागला असता. इतकं भाग पाडलं होतं त्या ठिकाणी बंटीला हा शॉट खेळण्याकरिता. वॉट बॉलिंग. इलाका हमारा, धमाका भी हमारा. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, परिश्रम करने से जीत हो जाती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. तर इथे मात्र पाहू शकता या रायते हा बॉल आपण पाहिलं तर चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. षटकाची समाप्ती झालेली आहे. काय गोलंदाजी आहे आपण पाहू शकता. या अप्रतिम गोलंदाजी, लाजवाब, आउटस्टँडिंग. पहिल्या स्पेलमध्येच प्रतीक देखील हवी ठरला 10 केल्या कर्ज. आणि या स्पेलमध्ये आपण एक धाव आणि 3 गडी बाद. क्या बात आहे. बारा चेंडू आणि 60 धावांची गरज. येस तेजस भुईर आम्हाला सांगतात की 12 चेंडूमध्ये 10 सिक्स. क्या बात आहे. या दरम्यान रायते ग्रामपंचायतचे वार्ड क्रमांक 1चे भावी नगरसेवक सुनील शेठ ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आहे. हॅपी बर्थडे सुनीलजी शेठ ठाकरे साहेब. तुम्हाला नक्कीच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. येणारा काळ नवीन वर्ष तुमच्यासाठी भरभराटीचा जाऊ. न्यू गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ सज्ज झालेला आहे. समोर असेल कृष्णा. ओ मागे सरकला कृष्णा. वॉट अ शॉट. जबरदस्त फटका. चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. हे करणं फार गरजेचं आहे. मागील बॉलवरती आपण पाहिलंच या ठिकाणी फलंदाज आऊट झाला बंटी. मागे जाऊन खेळणं फार ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकताय. हा शॉट खेळणं फार गरजेचं आहे. अजून 9 षटकार मारणं गरजेचं आहे. खूप मोठा लांब पल्ला. काय जबरदस्त बॅटिंग केली या मॅचमध्ये हरेशनं, ज्यानं 46 धावांची इनिंग साकारली. षटकारांनी चौकारांची आतिषबाजी केली आणि परिणाम मैदानाच्या आतमध्ये आता पूर्णपणे बॅकफूटवरती संघ आपल्याला पाहायला भेटतोय. शिवम ब्लास्टर. यापुढील मॅच आपल्याला काका 11 आणि KG स्पोर्ट रायते या 2 टीममध्ये पाहायला भेटेल. काका 11 या टीमनं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. कृष्ण. ओ काय शॉट आहे. जबरदस्त फटका. छोट्या भावाला दिला झटका. मोठ्या भावाला झटका दिला. क्या बात आहे. दोघे भाऊ दोन्ही तबाही करतील का मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये हे देखील आपल्याला पाहायला भेटेल. मजा येईल आज. भरपूर मजा येणार आहे मित्रांनो. अजून 8 सिक्सरची गरज आहे. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. आपण पहिल्याच मॅचमध्ये उल्लेख केला होता की अगदी हिरवळ झाडीमध्ये हे मैदान आहे. सो त्या अनुषंगाने चेंडू हरवण्याची शक्यता असू शकते. म्हणूनच वारंवार आमचे पंच सनी सर, प्रवीण विषय सर हात करतात चेंडू आणा. चेंडू हरवला, भिजला, फुटला, फाटला कोणत्याही क्षणी तुम्हाला चेंडू नवीन दिला जाईल. आयोजकांच्या वतीने ही सूचना आहे. 10 बॉल 48ची गरज. गोलंदाजी मार्कवरती आपण सोमनाथवरती 2 सिक्सर ठोकलेले आहेत. आता एक आला तर हॅट्रिक कंप्लीट होईल. ओ नाही. तुम हो तो क्या तुम हो, हम है तो क्या कम है. हम भी कम नाही आहे. तुम्ही जरी बाहेर किती झेंडे गाडलेले असतील पण तुम्हाला आता गावामध्ये दाखवायचं. आम्ही देखील कमी नाही. हे सिनियर खेळाडू देखील दाखवतील ज्युनियर खेळाडूंना. जबरदस्त खेळ. ओ इथे मात्र फटका. फसलाय. हवेमध्ये बॉल आहे. किती काळ राहील हवेमध्ये. पुढे आले होते. ओहो झेल मात्र कॅरी करू शकले. टफ चान्स होता आणि स्वतःला देखील झोकून देत आहेत. हे आपल्याला पाहायला भेटेल. परंतु मी तर म्हणेन की स्वतःची काळजी देखील घ्या. शरीर सलामत तो पगडी 50.
तुम्हाला या तुमच्या RPL मध्ये स्वतःच्या नावाची चमक दाखवायची आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला तुमची कारकिर्दी जर गाजवायची असेल तर तुम्हाला रायते टीममध्ये जी मेन टीम आहे ए टीम त्या टीममध्ये तुम्हाला खेळावं लागेल. त्यासाठी ही संकल्पना असते. काय जबरदस्त अगदी वन साईड मॅच आपल्याला पाहायला भेटते. सोमनाथ गोलंदाजी मार्कवरती स्लॉटमध्ये बॉल होता, परंतु आपण पाहू शकता मिड विकेट रिजनमध्ये तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घात की होईल का, परंतु नाही. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. येस वन शॉट. पहा इकडे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. एक धाव शॉट तिथे मात्र आपल्याला पाहायला भेटते. या सर्व काही चुका दुरुस्त करणं फार गरजेचं आहे. येणाऱ्या भावी काळामध्ये या चुकांची दुरुस्ती करून पुढे जाणं फार गरजेचं आहे. जबरदस्त शॉट, परंतु तितकीच बेहतर फिल्डिंग. वॉट अ कॅच. आउट. काय मजा केली जाते मैदानाच्या आतमध्ये. ही गावातली प्रीमियर लीग असते ना, ती ही मजाच वेगळी असते आणि ती मजा आपल्याला या रायथे प्रीमियर लीगमध्ये पाहायला भेटणार आहे. सलग 3 दिवस या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकाल. आज मात्र 2 संघ जे मात्र पुढच्या दिशेने जातील, जे रविवारी आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला भेटतील. धावसंख्या तिथे मात्र जर आपण पाहिले तर 62. समीकरण जर पाहिलं तर 6 चेंडू. दिल्ली अभी तक दूर आहे. 44 धावांची गरज. म्हणजे इथे जर गोलंदाजांनी चुका केल्या तर समीकरण बदलू शकतं, परंतु इतक्या चुका होतील का? होऊ शकतात. कारण की आपण पहिल्या मॅच इनिंगमध्ये देखील पाहिलं होतं चुका. नो बॉल्स व्हाईट बॉल पडणारच, कारण की नौके खेळाडू आहेत, त्यांना अनुभव नाही आहे. सो त्या अनुषंगाने समीकरणं बदलत राहतील. 6 चेंडू आणि 44ची गरज असताना आता मैदानाच्या आतमध्ये ॲज अ सिनियर गोलंदाज मनीष गंभीरराव आणि बॅटर आहेत सुशील. मनीष गंभीरराव मिडम पेसर गोलंदाज आहेत. राईट आर्म राऊंड विकेटने जातील. 6 मध्ये 44ची गरज. हो फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. मिड विकेटला ट्रॅव्हल झालाय. ओ हो चांगलं क्षेत्ररक्षण. अप्रतिम फिल्डिंग तिकडे. क्रिकेटमध्ये मित्रांनो आहे ना, तुमची बॅटिंग गोलंदाजी क्षेत्ररक्षण प्लॅन हा करणं फार गरजेचं आहे. तरच तुम्ही क्रिकेटमध्ये उच्च दर्जा गाठू शकता. आणि हे आज आपल्याला पाहायला भेटलं. आदित्य एव्हेंजर, जणू काही हॉलिवूड चित्रपट एव्हेंजर सारखीच ते सर्व काही खेळाडू एव्हेंजर सारखीच कामगिरी त्यांची पाहायला भेटते. म्हणूनच हा नाव ठेवलेलं आहे आदित्य स्पोर्ट एव्हेंजर. ओ हा बॉल आपण पाहू शकताय. काय गोलंदाजी आहे, जबरदस्त. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकताय. चार मध्ये 43 धावांची गरज आहे. फलंदाज येथे मात्र बाद झालेले आहेत. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत. केतन सुरोशी. हवी तशी प्रेक्षकांना आणि आमच्या व्यासपीठावरती जे VIP टाईसवरती मान्यवर आहेत त्यांना देखील या मॅचचा मजा काही आनंद घेता आला नाही, कारण की मैदानामध्ये रफ अँड टफ मॅच होते ना, त्याच्यामध्ये खूप मजा येत असते. जिथे मात्र सागर बाद झाले तिथंच मॅचचं समीकरण बदललं आणि इथे देखील आपण पाहू शकताय चांगली गोलंदाजी. काय गोलंदाजी होते अगदी मनीष गंभीरराव यांची. पहिल्या ओव्हरचा आपण विचार केला तर 18 खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरचा प्रतीकनं 10 केल्या. प्रतीकचा स्पेल होता ना, खूप छान होता. प्रतीकच्या स्पेलमध्ये संपूर्ण मॅचवरती मात्र त्यानं दबदबा कायम केला. आज प्रतीकनं 3 गडी बाद केले दुसऱ्या स्पेलमध्ये आणि फक्त एकच धाव खर्च केली. 2 मध्ये 42. हा बॉल चांगला आहे. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मॅचची संपूर्ण हवा संपूर्ण निघालेली आहे, कारण की एकच बॉल इथं शिल्लक आहे. 45ची गरज. पुढील मॅचकरिता तयार राहायचं आहे. काका 11 आणि KG स्पोर्ट रायथे टीम. स्वेअरच्या दिशेने चेंडूला वळवलेला आहे. चेंडू मात्र 4 धावांसाठी. चौकार जरूर आलाय. हा चौकार येणाऱ्या पुढील मॅचमध्ये आत्मविश्वास देईल का, हे नक्कीच पाहणार असेल. हे नक्कीच आपण पाहणार आहोत आजच्या दिवसभरामध्ये. परंतु सध्या तरी आपण या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करूया आदित्य एव्हेंजर या टीमचा.
आणि या ठिकाणी आपण पाहू शकताय आदित्य एव्हेंजरचे संघमालक श्री संतोषजी सुरोशी आणि त्याचप्रमाणे समिता सुरोशी विद्यमान सरपंच रायते गावचे यांच्या वतीनं आदित्य एव्हेंजर या टीमला शुभेच्छा दिलेल्या आहेत.